ऑनलाईन नशेच्या मिळालेल्या औषधामुळे गुन्हेगार क्षेत्रात वाढ, विजय पाटील यांचे मत. ऑनलाईन औषध विक्री वाढल्यानं गुन्हेगार क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. याचा युवा पिढीवर गंभीर परिणाम होत आहे. गर्भपात करण्यासाठी वापरणारी औषधं सहज उपलब्ध होत आहेत. ऑनलाईन चुकीची औषधं येऊ शकतात, ती बनावट असू शकतात. यामुळे माणसाच्या जीवाशी खेळ खेळला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी हे निदर्शनास येऊन सुद्धा शासनाने यावरती निर्बंध लादलेला नाही. ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्या परकीय आहेत. माननीय पंतप्रधान यांच्या अहवालानुसार भारताचे चलन जर देशातच वापरायचं असेल तर समाजानं स्थानिक व्यावसायिकांकडूनच औषध घ्यावीत. स्थानिक व्यावसायिक नेहमी सामाजिक बांधिलकी जपून कोविडसारख्या महामारीमध्ये समाजहिताचे काम करतो. ऑनलाईन मिळणाऱ्या औषधांमुळे समाजात दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. याला विरोध म्हणून 20 मे रोजी सर्व केमिस्ट 24 तास बंद राहणार आहेत. समाजानं त्याची दखल घ्यावी, असे आवाहन भारतीय औषध व्यवसाय परिषदेचे सदस्य विजय पाटील यांनी आपुलकीच्या कट्ट्यावरती चर्चा करत असताना मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचं आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले. यावेळी राजकुमार पेडणेकर, जयवंत मोरे, प्रकाश मालपानी, सचिन सकळे, सागर साठे, संदीप मालेकर, निलेश जाधव, पांडुरंग शिंदे, हर्षद तांबोळी, स्मिता नांदगावकर, मोहिनी तोडकर, बिपिन हरगुडे, सुनील पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर श्रीकांत भोसले, उदय वार्ता न्यूज, मिरज तालुका प्रतिनिधी. जगन्नाथराव शिंदे साहेब, आदरणीय आप्पा यांनी संपूर्ण देशातलं हे जे आपलं म्हणणं आहे की समाजामध्ये ही सगळी बाजू मांडली जाते का, तर ही काळी फीत मी आणि माझ्या इतर केमिस्ट बांधवांनी 15 तारखेपासून म्हणजे कालपासून 20 तारखेपर्यंत स्वतःच्या फार्मसीमध्ये बांधून आमचं काम चालू केलंय. अर्थात तुम्हाला कल्पना आहे, आलेला ग्राहक निश्चितच तुम्हाला विचारणार आहे की काय आहे, तर ते सांगताना हे जे आपण आता आज चर्चा केल्या त्या अनुषंगानं प्री गॅबेलिनचा विषय असेल, नशेची औषध असतील, स्टोरेज कंडिशन की ज्याचा थेट संबंध त्या औषधाच्या क्वालिटीशी म्हणजे गुणवत्तेशी आहे, त्याची कमी होणारी पोटेन्सी, त्याच्याबद्दल त्याच्या माध्यमातून रुग्णांना होणारा त्रास आणि बनावट औषधं सुद्धा येतात, त्याच्यावर कारवाई सुद्धा होते आणि कारवाई होऊन सुद्धा ते पूर्णपणे बंद हे सरकार करू शकलेलं नाही. याच्याबद्दलचा रोष आमच्या मनात आहे आणि तो रोष आणि त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता त्यांच्या समोर आम्ही 5 दिवस आहे आणि शेवटी 20 तारखेला म्हणजे 19 तारखेला रात्री 12 पासून 20 तारखेला रात्री 12 पर्यंत या 24 तासामध्ये आम्ही आमच्या जिल्ह्यातली सगळी 3500 पेक्षा जास्त दुकानं ही 100% पूर्ण वेळ बंद ठेवणार आहे. अर्थात